काल छावा मूवी पाहिला मी आणि सुंदर मूवी आहे. खूप जास्त सुंदर आहे. म्हणजे आत्तापर्यंत आपल्याला असा मूवी कधी पाहायला मिळाला नसता महाराजांचा. पण आता जरा देश बदलत आहे, जनजागृती होत आहे. तर महाराजांची सत्य गोष्ट आपल्यासमोर येत आहे. ती पिक्चरांच्या मार्फत किंवा पुस्तकांच्या मार्फत येत आहे आणि खूप चांगली गोष्ट आहे. तर ज्या लोकांनी अजूनही पिक्चर बघितला नसेल मूव्ही, त्यांनी नक्की पाहावं. हा पिक्चर पाहताना तुम्हाला नक्कीच असं वाटेल की तुम्ही महाराजांच्या आयुष्यातलं फक्त 5% किंवा 2% सुद्धा या पिक्चरमध्ये पाहिलं नाहीये. कारण एका पिक्चरमध्ये सामावेल एवढी छोटी कीर्ती नाहीये आपल्या महाराजांची. आपल्या महाराजांची कीर्ती दाखवण्यासाठी एवढे पार्ट्स काढायला लागतील की खूप जास्त कठीण होऊन जातील गोष्टी. इतक्या मोठ्या स्टोरीज आहेत. पण ओव्हरऑल खूप सुंदर पिक्चर आहे आणि खूप सुंदर काम विकी कौशल भाऊंनी केलेलं आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये इमोशन्स आहेत. त्यांनी ते काम करताना ना ज्या चेहऱ्यावरती ते इमोशन्स जे दिसतात ना, हे खूप सुंदर आहेत. मी फक्त त्यांचा चेहरा बघत होतो अख्ख्या पिक्चरमध्ये टक लावून. बाकीच्यांनी सुंदर उत्कृष्ट काम केलेलं आहे. सगळ्यांनी छान काम केलेलं आहे. आणि औरंगजेबाची तारीफ खूप केली गेली होती की अक्षय खन्नांनी काम खूप छानला केलंय. पण मला असं वाटतंय की म्हणजे मला एक प्रश्न पडला तो पिक्चर बघताना की अक्षय खन्ना हा खूप चांगला ऍक्टर आहे, पण त्याला एवढं काही कामच दिलं नाहीये. फक्त नुसतं थोडं हालायचंय, थोडं बोलायचंय आणि अख्खा मेकअपचा लगदा लावलेला चेहऱ्यावरती. काय काम माझे लोक बोलतायत त्याचं काम भारी होतं, भारी. मला समजलं नाही त्याचं काय काम भारी होतं. चिलमध्ये काम होतं एकदम भाई. त्याच्या जागी अनिल कपूर असते, त्यांनी पण काम केलं असतं त्या लेवलचं. तर ओव्हरऑल नॉर्मल ऍक्टर सारखं छान काम केलं, पण बाकीच्यांनी खूपच सुंदर काम केलं आहे. स्पेशली विकी कौशल भाऊ आणि त्यांच्या सोबतचे मावळ्यांनी जे काम केले ते जबरदस्त. नेक्स्ट लेवल आहे भाई. एक मुवमेंट असा येतो की आपल्याला दिसतंय, तो एक मुवमेंट आहे का की आपल्याला दिसत असतं की आपल्या महाराजांचे साथीदार आहेत ते एक करत जात आहेत आणि आता महाराज खरंच एकटे पडत चालले. तो क्षण आहे ना, तुमच्या काळीज आहे ना, त्या काळीजाला ना अशी टाचणी टोचते, ही फील येते की नाही रे काय चाललंय. एक क्षण असा येतो जेव्हा कवी कलश धारातीर्थी पडलेले असतात आणि ते उठतात आणि ते अचानक असे उठून ओरडत जातात की राजे. त्यांचा ते राजे शब्द आहे ना, की राजा एकटा लढतोय हजारो लोकांशी, एकटा राजा लढतोय हजारो सैन्याशी आणि सगळे नाही आहेत राजेंसोबत. आणि अचानक कवी कलश उठून धावत जायला, राजे काय झालं, आणि वेड्यासारखे धावतात ते वाचवाल त्यांना. असं प्रेम आणि हे सगळं फक्त तेव्हाच. आता तसं काय नाही आहे जगात, फक्त तेव्हाच. जेवढं बोलाल त्या मूवीबद्दल तेवढं कमी आहे. ती मूवी मी मूवी म्हणून नाही पाहिली, ती मूवी मी जगली. खूप सुंदर काम केलं आहे ओव्हरऑल. आणि प्रत्येकाने, भारतातल्या प्रत्येक व्यक्तीने ही मूवी बघितली पाहिजे. आणि मी असं नाही बोलत आहे की केवळ हिंदू लोकांनीच ती मूवी पाहिली पाहिजे. हिंदू लोकांसोबत सगळ्यांनी ती मूवी पाहावी अशी माझी इच्छा आहे. म्हणजे तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळतील. कारण महाराज हे आपले सर्वांचेच होते, सर्वांचे आहेत आणि सर्वांचे राहणार. खूप चांगला संदेश आहे मूवीमध्ये त्या. सो नक्की पहा, मला आवडेल. तसं तर आज शिवजयंती आहे आणि योगायोग असं आहे की काल मूवी पाहिलाय. आजकाल तुम्ही आणि मी, आपण महाराजांना जगतोय रे. महाराजांना पाहतोय, महाराजांना जगतोय. ध्यानात महाराज, मनात महाराज, शब्दात महाराज, स्वप्नात महाराज. मोबाईल ओपन केला की महाराज, मित्रांशी बोलताना टॉपिकमध्ये महाराज. सर्व ठिकाणी महाराज आहेत सध्या. आणि मी बोलेल माझ्या पूर्ण आयुष्यभर हाच टॉपिक चालू राहिला तरी मी खूप आनंदी राहीन. महाराजांचा टॉपिक मला कायम प्रेरणा देत राहतो, कायम मोटिवेटेड ठेवतो आणि काही ना काही असं करण्याची जिद्द देतोय जे आपण नॉर्मली नाही करू शकत. बस. लव्ह यू भावनो. थँक्यू सो मच तुमच्या प्रेमासाठी. तुम्ही मला बऱ्याच वेगळ्या लेवलला नेऊन ठेवलंय. कुठेतरी तुमचे, माझ्या आईबाबांचे संस्कार माझ्यावरती घडत गेलेत आणि मी कदाचित असं झालेलो आहे आता. मला छान वाटतंय असं राहणं. थँक्यू सो मच भावना. खूप प्रेम. कवी कलश की लास्ट कविता के टाइम क्या फील हुआ था? अरे हाथी घोड़े तोप तलवारें फौज तो तेरी सारी है, पर जंजीर में जकड़ा राजा मेरा अब भी सब पे वारी है. अरे यार, नको तो शेवट आठवून देऊ रे. खतरनाक होता, खतरनाक. नाही भावना, मी म्हणजे मी मूवी बघतो सगळे, पण खूप वेगळाच अनुभव होता. तरी मी असं सांगेन की त्या मूवीमध्ये महाराजांबद्दल 5% पण दाखवलं नाहीये. कारण जर सत्य दाखवलं असतं ना, तर आपण कोणीच सहन करू शकत नाही ते सर्व. आपण काय करू याचं भान आपल्यालाच राहणार नाही. फक्त मी एवढंच बोलेन की फक्त छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला, छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीला गाड्या काढून झेंडे लावून इकडे तिकडे हिंडता, तर एक अशी माइंडसेट पण ठेवा की नुसतं फिरायचं नाही आणि झेंडे घेऊन फिरायचं नाहीये भावनो. काहीतरी समाजासाठी आपल्याला करणे, जे महाराज करत होते. हा स्वराज्य आहे ना, हा महाराजांनी स्वतःसाठी नाही पाहिला.
महाराजांनी समाज कल्याणासाठी पाहिलाय. आपण या जगामध्ये येऊन काय समाज कल्याण करतोय हे तुम्हीच विचार करा. जयंतीच्या टायमाला गाड्या काढून, झेंडे काढून किंवा झेंडे फडकवून पुरेसा आहे का, की अजून त्याच्या पुढे पण काहीतरी करायला हवं, यावर विचार करा. जयंती झाल्यानंतर त्या गाड्या आपण ठेवून देतो, झेंडे गुंडाळून पिशवीमध्ये ठेवून देतो आणि आपण आपल्या कामाला लागतो, जॉब करतो वगैरे सगळं. 100% महाराजांची जयंत्या सगळ्या साजऱ्या व्हायला पाहिजेत, जल्लोषात साजऱ्या व्हायला पाहिजेत. पण महाराज जयंती पुरता नाहीत आपल्या लाईफमध्ये. मनामध्ये महाराजांबद्दलची जयंती ही तुमच्या रोज साजरी व्हायला पाहिजे. थँक्यू भान, तुम्ही मला खूप बदललाय. थँक्यू सो मच. काल आम्ही जवळजवळ 14 लोक गेलो होतो मूवी पाहण्यासाठी आणि व्लॉग येणार आहे, पण व्लॉगमध्ये काय आहेच नाही. व्लॉगची सुरुवात केली आणि अर्ध्यावरच व्लॉग राहिलाय. रेकॉर्ड करूच शकलो नाही. मी पाहत होतो थिएटरमध्ये, असे बरेच लोक होते. आपले श्रीमान फॅमिलीवालीच लोक मी पाहिली, नॉर्मल लोक पण होती. मूवी चालू आहे, शूटिंग वगैरे करतायत, सगळं चालू आहे. मुवमेंट घेतायत. काही लोक युट्यूबवरती काय फील झालं टाकतायत, सगळं थंबनेल सकट वगैरे. आजकालची पिढी कशी झाली की आपण एखादी महाराजांबद्दलची गोष्ट ऐकतोय तर पहिली आपल्याला सांगण्यात इंटरेस्ट असतो लोकांना. चला आपण लोकांना सांगू. एक क्षण तरी द्यावा असा की ऍक्च्युली जगावं. तो क्षण जेव्हा तुम्ही जगाल ना, तेव्हा तुम्हाला तुमच्या लाईफमधल्या बऱ्याच गोष्टींची, प्रश्नांची उत्तरं फटाफट कळायला लागतात. आपण तो क्षण शूट करण्यात किंवा फोटो काढण्यात घालवतो असं मला वाटतं. त्यामुळे असे मोठ्या लेवलचे मूवी जेव्हा तुम्ही बघतात, खरे मूवी, तेव्हा जरा लक्ष देऊन बघत जा, एवढीच माझी विनंती आहे. बाकी काय असं, काही लोक गोरक्षण करतील, काही स्वराज्य रक्षण करतील, काही मानवतेचं रक्षण करतील, काही धर्म रक्षण करतील, पण आपण सगळे एकत्र राहिलो तर आपण सगळे मिळून हे विखुरलेलं जे आपलं जग आहे, विखुरलेलं आपलं स्वराज्य आहे, ते आपण पुन्हा मिळवू शकतो. पण या फक्त बोलाच्या गोष्टी नाहीयेत. तुम्ही, आम्ही, मी सगळ्यांनी मिळून केलं तरच होऊ शकतं, नाहीतर काहीच होऊ शकत नाही. महाराजांना आपण मानल्याने थोर ठरत नाही. आपल्याला महाराजांचे विचार आचरणात असायला हवे. आपल्याला जर काहीतरी करायचं आहे तर स्वतःपासून सुरू करायला हवं, स्वतःमध्ये बदल घडवायला हवे. छोट्या मोठ्या काय गोष्टी होईना, चांगल्या गोष्टी करायला हवा. ठीक आहे, फक्त स्वतःचाच विचार करून काही होत नाही. समाजाचा विचार पण थोडा करायला हवा. आणि मला अपेक्षा आहे की तुम्ही सर्व करतील, इन्क्लुडिंग मी पण करेन. नाही, मला कधी असं नवल की मी खरंच इतकं डेडिकेशन कसं काय देतोय, जर मी असा नव्हतो. म्हणजे तुम्ही मला बघाल की 8 वर्षापूर्वी मी शिवजयंती साजरीच केली नाहीये. मला असं कळायचं की शिवजयंती आहे, मी बोलायचो नाही, छान आहे महाराजांची शिवजयंती. मी नाही कधी गेलोय, नाही कधी साजरी केले. म्हणतात ना का, बालपण माणूस लहान असतो ना, तेच बालपण माणसाचं नसतं. बरीच माणसं मोठेपणी पण बालिश असतात. तसा मी बालिश होतो. महाराजांविषयी जे नॉलेज आहे ना, ते मला लेट आलं पण थेट आलं. लाईव्ह स्ट्रीम करायला सुरुवात केली, तुमच्यासोबत आपण बोलायला लागलो महाराजांबाबतीत. मग इथे तिथे मित्रांसोबत हे विषय निघायचे. मग मूवी पाहायला लागलो. मग मनामध्ये ती जनजागृती व्हायला लागली. म्हणून मग या गोष्टी मनापासून होतात ऑटोमॅटिक, मी करत नाही. आणि मला असं वाटतं याच्या मागचं रिझन आहे, मी जे हे सगळं करतोय याची सुरुवात तर मी अशीच केली होती की चला आपण जरा स्पेशल दिवस ठेवूया, मजा येईल, लोकांना पण आवडेल. पण आता मी करण्याच्या मागचं रिझन आहे की नक्कीच हा व्हिडिओ पाहून, हे सगळं पाहून आहे ना, आपली जी पुढची पिढी आहे ना, ती आपल्या ज्या रूढी परंपरा आहेत, महाराज आहेत, आपले संस्कार आहेत, त्याच्या बाबतीत ते जागे राहतील, त्यांना गोष्टी कळतील, ते त्याच्यावरती संशोधन करतील, गोष्टी शोधतील, अजून काही पुस्तकं वाचतील, बऱ्याच गोष्टी होतील. त्याच्यामुळे जनजागृती खूप चांगल्या लेवलला होऊ शकते असं मला वाटतं. आणि हे करता कळत नकळत माझी स्वतःची जनजागृती होते. मी पण बऱ्याच गोष्टी मला माहित नसतात, त्या मला कळायला लागतात नव्याने, आणि ते कुठेतरी खूप चांगलं आहे असं वाटतं मला. मी ती मूवी पुन्हा नाही बघू शकत माझ्या लाईफमध्ये कधी. महाराजांना असं नाही बघता येत रे. भलेही ते कॅरेक्टर विकी कौशलजींनी केलंय किंवा ते आता म्हणजे ते ऍक्च्युअली महाराज आपले नसतात, पण आपण त्यांना महाराजांच्या रूपातच पाहिलं ना पिक्चर बघताना. ज्या प्रकारे त्यांनी दाखवलं हे सर्व, हे गरजेचं होतं. ऑब्व्हियसली त्रास तर होतं, पाहायला पण ते गरजेचं होतं आपल्यासारख्या लोकांना ते बघणं. ऍटलीस्ट यांनी तरी आपण जागे होऊ. फक्त मूवी पुरता मर्यादित न राहता या गोष्टी कायम मनात राहून नेहमी जागृत राहणं गरजेचं आहे. आणि महाराजांनी आपल्यासाठी एक छान विश्व बनवून ठेवलेलं आहे. आपल्याला लढाया नाही करायच्या आहेत, नाही काय भांडाभांडी करायची, काही नाही रे. जे आहे ते जोपासाचं आहे आपल्याला. एवढं सुद्धा होई ना आपल्याकडनं. आपल्या महाराजांचे गड किल्ले ते सुद्धा राखले जात नाही. मोठ्या नेत्यांना अडवते तरी कोण, करू शकतात ना रिपेअर गड किल्ले, छान होतील एकदम, किती सुंदर वाटेल. असं एकदम मनापासून जर गड किल्ल्यांचं काम केलं तर पुढे येणाऱ्या अजून शेकडो वर्षांसाठी ते गड किल्ले राहतील. मग पुढची पिढी ते रिपेअर ठेवतील, त्याच्या पुढची पिढी रिपेअर ठेवतील. 10 पिढ्या पुढे गेल्यानंतर सुद्धा लोकांना महाराज कळतील. त्यांच्या कहाण्या आपल्यासारखी लोक पुढच्या पिढ्यांना देत राहतील. का किल्ले राखले जात नाहीये? तर गड किल्ले सोडून आपल्याकडे महाराजांची आठवण काय उरले? म्हणजे पुस्तकं आहेत, पण ऍक्च्युली किल्ल्यांवरतीच तर महाराजांचं वावर फील होतो ना आपल्याला, आणि तिकडे ते चालले. अरे यार, जसं की तुम्हाला माहित असेल, मलाही आता कळले, आपले छत्रपती संभाजी महाराज जे आहेत त्यांना जवळजवळ काहीतरी 16 भाषांचं ज्ञान होतं. हे खायचं काम नाहीये. त्या शतकामध्ये इतक्या भाषांचं ज्ञान असणं हे कुठल्या लेवलचं डोकं असेल विचार करा. आपले महाराज प्रत्येक गोष्टीत वेगळ्या लेवलचे होते. छत्रपती शिवाजी महाराज तर ते 800-850 वर्षाची गुलामी घालवणारा आपला राजा, नाही तर आपण आज गुलामच असतो. काय जन्म असेल तो यार, म्हणजे काय
ते म्हणतात पिक्चर मध्ये दाखवतात बघा, देव असतो, देवानी ते आशीर्वाद दिलाय त्या अपत्याला, असं काय काय दाखवतात बघा. ते बाहुबली आपण बघतो. बाहुबली फ्रिक्शनल आहे. अरे आपल्याकडे खरा खुरा राजा आहे रे, देवाच्या रूपातला, ज्यांनी आपलं आयुष्यच बदलून टाकलं रे. आपल्या आयुष्याची काया पलट करून टाकली. नाही तर आपण काय केलं असतं, आपल्या पिढीने काय केलं असतं. कुठून तो राजा आला जन्माला, कुठून त्या राजाला हे सुचलं की आपण गुलामगिरी नाही करायची आहे, आणि कुठून त्या राजानी बोलता बोलता स्वराज्य उभं केलं. आणि त्या राजाला सेम टू सेम तसंच एक अपत्य झालं जन्माला. त्या राजाने त्या स्वराज्याला अजून वाढवलं. आणि हा राजा इतका आक्रमक होता की लाखोचं सैन्य घेऊन येणारं मुघल साम्राज्य घाबरून होतं त्याला. हे किती मोठी गोष्ट आहे ही, आणि किती सन्मानाची गोष्ट आहे रे. आपण किती लकी आहोत. तुम्ही इमॅजिन नाही करू शकत भावनो. मला माहिती नाही तुम्हाला ऍक्च्युअली फील कसं करू मी, मला माहिती बऱ्याच लोकांना होतंय, पण ही किती मोठ्या लेवलची गोष्ट आहे की आपण ज्या धर्तीवर आलोय ही महाराजांची धरती, आणि किती लकी आहोत आपण रे. खरंच आपण त्यांनी दिलेलं आयुष्य जगतोय, त्यांनी दिलेलं आयुष्य आपण जगतोय, आणि त्या गोष्टीची चीज असायला हवी. लक्षात ठेवा, तुम्ही तुमची लाईफ छान जगा, सगळं मस्त करा, पण महाराजांची जाण नाही विसरायची आपल्याला. त्यांचा आदर कुठे कमी पडता नाही. त्यांनी केलेली कार्य आपल्याला त्याच्यामधलं 1% जरी करता आलं मोठी गोष्ट आहे. त्यांचं एकच धोरण होतं की सर्वांनी एकत्र राहावं, आपण सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे. बघा, हे राजकारणी म्हणा किंवा बरीच अशी लॉबी असते जी आपल्याला कधी एकत्र राहू देणार नाही, पण आपल्याला त्या गोष्टीत पडायचंच नाही. आपण साधी सुधी माणसं आहेत, आणि मला असं वाटतं मला लाखो लोक पाहतात, ऍटलीस्ट माझी लाखो लोक एकत्रित राहतील. ही लाखो लोक अजून लाख लोकांना इन्स्पिरेशन देऊन एकत्र करतील. असं करता करता आपण एक हिस्ट्री क्रिएट करू आपण. जे तुम्हाला वाटते हे कठीण वाटत असेल तुम्हाला, पण हे कठीण नाहीये. आपण असे होऊ शकतो. मी बघितलंय असं होताना लोकांना माझ्या डोळ्यांनी. आपली बांधिलकी गँग, पण आपली बांधिलकी गँग आता वाढत राहिली पाहिजे खूप मोठ्या लेवलला. सगळ्यांनी एकत्र राहा, सगळ्यांना धरून राहा, सगळ्यांना एकत्र घेऊन पुढे चला, आणि एकमेकांमध्ये नाही जाती भेद करणं, एकमेकांना कमी लेखणं, एकमेकांना डावळणं, हे सगळं करणं सोडून द्या. सगळे आपण एक आहोत. लक्षात ठेवा. तो कोणी जातीभेद करत असेल त्याला प्रेमाने समजवा. महाराजांनी तेच तर धोरण ठेवलं ना की सगळ्यांना एकत्र ठेवायचं. जातीभेद नाही केला, धर्मनिरपेक्ष. आता ना पिढी बदलली आहे भावांनो, लक्षात ठेवा. तेव्हाचा काळ वेगळा होता, आताचा काळ वेगळा होता. आता आपण सगळे एकत्र राहिलो, आपण एकमेकांचे विचार, आपण एकमेकांच्या सगळ्या गोष्टी जोपासल्या, एकमेकांना रिस्पेक्ट दिला, एकमेकांच्या देवांना रिस्पेक्ट दिला, तर आपण पुढे जाऊ शकतो. नुसतं भांडण करून एकमेकांना कमी लेखून आहे ना, हे वाद वाढत जाणार आहेत, आणि निष्कर्ष काही लागणार नाही. काय मिळणार आहे आपल्याला हे सगळं करून? काहीच नाही मिळणार आहे. एकमेकांना सोबत पकडून चला, लाईफ खूप चांगली आहे. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गढ़पति, गज अश्वपति, भूपति, प्रजापति, सुवर्ण रत्न श्रीपति, अष्टवधान जागृत, अष्टप्रधान वेष्टित, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र शस्त्र पारंगत, राजनीति धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, राजा शिवछत्रपती महाराजांचा विजय असो. राजा शिवछत्रपती महाराजांचा विजय असो.